नमस्कार मित्रांनो, विजया बिझनेस आयडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. बरेच दिवस झालं व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे, तर कृपया माफी असावी. रेग्युलर व्हिडिओ इथून पुढे येत राहतील असं मी मागेही म्हटलं होतं तुम्हाला, पण आता मात्र रेग्युलर येत राहतील. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या बिझनेसबद्दल आपण बोलत आहोत त्या बिझनेसमध्ये येणारे अडथळे, काय काय त्या उद्योजकाला, त्या बिझनेसमनला त्या बिझनेसच्या रिगार्डिंग काय काय फेस करावं लागतं, याही गोष्टी आपण या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तर आणखी एकदा मी माफी मागतो, माफी असावी. बरेच दिवस झालं व्हिडिओ पोस्ट केलेला नाही आहे, परंतु आता मात्र शुअरली 101% इथून पुढे कंटिन्युअसली चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत राहतील. आणि मला जे जे काही माहिती आहे या बिझनेसच्या बद्दल ते सर्व नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिनिंग प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस चालू करायचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला, किंवा विचार केला आपण, आपल्याकडे कॅपिटल आहे आणि बिझनेस सुरू केला आपण, तर बिझनेस सुरू केल्यानंतर याच्यामध्ये काय काय अडचणी येतात, काय काय अडथळे त्या बिझनेसमनला याच्यामध्ये पार करावे लागतात, त्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता यूट्यूबवरती असे हजारो व्हिडिओज आहेत. मराठी भाषेमध्ये जरी नसतील तरी हिंदी भाषेमध्ये ते व्हिडिओज आहेत. आणि त्या सर्वच व्हिडिओजमधून सांगितलं जातं की क्लिनिंग प्रॉडक्टचा बिझनेस तुम्ही खूप कमी कॅपिटलमध्ये सुरू करू शकता. तर हे पहिलं मिथ आहे की सर्वच व्हिडिओजमधून हेच सांगितलं जात आहे की क्लिनिंग प्रॉडक्टचा बिझनेस हा खूप कमी कॅपिटलमध्ये, म्हणजे अगदी 10,000 ते 20,000च्या कॅपिटलमध्ये तुम्ही तो सुरू करू शकता, असं सर्वच व्हिडिओजमधून सांगितलं जातं. तर आता हे खरं आहे का? तर यस, हे खरं आहे एका दृष्टीने, आणि एका दृष्टीने हे खोटंही आहे. तर खरं कसं आहे ते पहिलं मी तुम्हाला सांगतो. तर जर समजा एखाद्याला या बिझनेसच्या बद्दल काहीच नॉलेज नाही आहे, त्याचं कुठलंही म्हणजे केमिस्ट्रीचं बॅकग्राऊंड नाही आहे, किंवा केमिकल्सच्या बाबतीमध्ये त्याला आजपर्यंत त्या व्यक्तीला काहीही नॉलेज नाही आहे, तर असा व्यक्ती 10 ते 20,000च्या कॅपिटलमध्ये, कमी कॅपिटलमध्ये तो सुरुवातीला एक्सपेरिमेंटल बेसिसवरती हे प्रॉडक्ट तयार करू शकतो. हे प्रॉडक्ट्स त्याला तयार करता येतात. म्हणजे 10 ते 20,000च्या कॅपिटलमध्ये म्हणजे त्या बिझनेसमनचा एक्सपेरिमेंटल सेटअप उभा राहू शकतो, ना की पूर्ण त्याचा प्रोडक्शन सेटअप. म्हणजे एक्सपेरिमेंटल बेसिसवरती, म्हणजे प्रायोगिक तत्वावरती प्रॉडक्ट कसे तयार होतात, त्याचं लुक कसा दिसतो पॅकिंग केल्यानंतर, त्यानंतर प्रॉडक्ट तयार करताना काय काय डिफिकल्टी येऊ शकतात, तर ह्या सर्व गोष्टी या सुरुवातीला, म्हणजे अगदी 10 ते 20,000ची कॅपिटल जर आपण कन्सिडर केली, तर त्या कॅपिटलमध्ये ज्यावेळेला आपण बिझनेस सुरू करतो त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथे पाहता येतात, जवळून पाहता येतात त्या मॅन्युफॅक्चररला, त्या बिझनेसमनला. तर हे खरं आहे का? तर एक्सपेरिमेंटल बेसिसवरती, प्रायोगिक तत्वावरती 10 ते 20,000च्या भांडवलमध्ये हे भांडवलात आपण सुरू करू शकतो. परंतु जर आपल्याला ह्याला कमर्शियल लेवलला घेऊन जायचं असेल, तर मात्र 10 ते 20,000च्या भांडवलामध्ये आपण याला कमर्शियल बेसिसवरती घेऊन जाऊ शकत नाही. आता 10 ते 20,000च्या भांडवलामध्ये आपण याला कमर्शियल बेसिसमध्ये किंवा कमर्शियल फॉर्ममध्ये का नाही घेऊन जाऊ शकत, किंवा एक्सपांड मोठ्या लेवलमध्ये का नाही याला घेऊन जाऊ शकत? तर अडचण अशी असते की 10 ते 20,000च्या भांडवलामध्ये ज्यावेळेला आपण हे सुरू करतो त्यावेळेला आपण लिमिटेड फॉर्ममध्येच किंवा लिमिटेड अमाऊंटमध्ये रॉ मटेरियल परचेस केलेलं असतं, आणि कमी क्वांटिटीमध्ये रॉ मटेरियल घेतल्यामुळे त्याच्या ज्या कॉस्ट असतात त्या कॉस्ट आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागलेल्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ, जर आपण बल्कमध्ये SLES घ्यायला गेलो तर बल्कमध्ये SLESची प्राईज आहे 75 ते 80 रुपये किलो.
आणि ते जर आपण लो क्वांटिटीमध्ये म्हणजे अगदी 5 किलो 10 किलो जर घ्यायला गेलो तर तीच कॉस्ट आपल्याला 150 ते 200 रुपये किलोनी आपल्याला ते SLS मिळतं. तर विचार करा मित्रांनो, जर रॉ मटेरियलच्या कॉस्ट म्हणजे लो क्वांटिटीमध्ये जर एवढ्या वाढत असतील तर मग कसं काय तो बिझनेसमन ॲफोर्ड करू शकेल तेवढ्या कमी कॅपिटलमध्ये 10 ते 20 हजाराच्या कॅपिटलमध्ये? तर नाही करू शकत आहे. जर आपल्याला याला कमर्शियल बेसिसवरती घेऊन जायचं असेल तर मात्र कॅपिटलची रिक्वायरमेंट जी असते ती कॅपिटलची रिक्वायरमेंट जास्त असते. त्यानंतर दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये आणखी एक सर्वात अडथळा त्या मॅन्युफॅक्चररला किंवा बिझनेसमनला दुसरा मोठा अडथळा असतो तो म्हणजे सेल्सचा किंवा मार्केटिंगचा. तर हा खूप मोठा अडथळा आहे कुठल्याही क्लिनिंग प्रॉडक्टमध्ये असणाऱ्या बिझनेसमनला किंवा मॅन्युफॅक्चररला. तर हा अडथळा कसा आहे ते मी सांगतो बा. तर ज्या वेळेला लो कॉस्टवरती किंवा लो कॅपिटलमध्ये अगदी 15 ते 20 हजाराच्या किंवा 10 ते 20 हजाराच्या कॅपिटलमध्ये तो बिझनेसमन ज्या वेळेला या बिझनेसमध्ये एंट्री करतो त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी जे मॅन्युफॅक्चर केलेले जे प्रॉडक्ट्स असतात त्या प्रॉडक्ट्सची जी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट असते किंवा जी प्रोडक्शन कॉस्ट असते ती प्रोडक्शन कॉस्ट हायेस्ट प्रोडक्शन कॉस्ट गेलेली असते. का तर त्याला रॉ मटेरियल परचेस करताना त्यांनी लो क्वांटिटीमध्ये केलेले असतात आणि लो क्वांटिटीमध्ये रॉ मटेरियल परचेस केल्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट काय होते ऑब्व्हियसली वाढते आणि प्रोडक्शन कॉस्ट वाढल्यामुळे तो मार्केटमध्ये ज्या रेटला एक्झिस्टिंग कंपन्या ते प्रॉडक्ट सेल करत आहेत त्या रेटला तो मॅन्युफॅक्चरर किंवा तो बिझनेसमन त्या रेटला कम्प्यूट करू शकत नाही. तर मग सेल्स करता हा प्रोडक्ट ज्या वेळेला स्वतःचा प्रोडक्ट हा असा लो कॅपिटलवाला बिझनेसमन मार्केटमध्ये घेऊन जातो त्यावेळेला मार्केटमध्ये त्याला रेट काय पिच करायचा आणि रेटला कसं कम्प्यूट करायचं हे त्याला तिथे जमत नाही. त्याच्यामुळे जर कोणी सुरू करणार असेल तर ते एक्सपेरिमेंटल बेसिसवरती ठीक आहे. म्हणजे तुम्ही तयार केलं आपल्या नातेवाईक असतील मित्र असतील मैत्रिणी असतील त्यांना ते तुम्ही सेल केलं तिथपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा आपण ओपन मार्केटमध्ये जायचा विचार करतो त्यावेळेला मात्र एवढ्या कमी कॅपिटलमध्ये आपण ओपन मार्केटमध्ये जाऊ शकत नाही. एवढ्या कमी कॅपिटलमध्ये ओपन मार्केटमध्ये जाऊन आपण एक्झिस्टिंग प्लेयर जे आहेत त्या एक्झिस्टिंग प्लेयर्सना आपण कम्पीट करू शकत नाही. तर त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागतं तर जे प्रोडक्शन व्हॉल्यूम आहे आपला तो प्रोडक्शन व्हॉल्यूम आपल्याला इन्क्रीज करावा लागतो. तर सेल्स करता हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की एक्झिस्टिंग प्लेयर जे आहेत मार्केटमध्ये त्या एक्झिस्टिंग प्लेयर्सना जर तुम्हाला कम्पीट करायचं असेल तर तुम्हाला अगदी हाय व्हॉल्यूममध्ये तुम्हाला प्रोडक्शन्स घ्यावे लागतात आणि हाय व्हॉल्यूममध्ये ज्यावेळेला आपण प्रोडक्शन घेऊ त्यावेळेला मात्र काय होत होतं प्रोडक्शन कॉस्ट जी असते ती प्रोडक्शन कॉस्ट खाली येते आणि प्रोडक्शन कॉस्ट खाली आल्यामुळे मार्केटमध्ये असणाऱ्या एक्झिस्टिंग प्लेयर्सच्या प्राइजेसना आपण कम्पीट करू शकतो. हा एक सेल्सचा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सेल्समधलाच आणि तो आहे प्रॉडक्ट क्वालिटीशी रिलेटेड. तर प्रॉडक्ट क्वालिटी आता प्रॉडक्ट क्वालिटीसुद्धा काय होतं पहा की ज्या वेळेला एखादा मॅन्युफॅक्चरर हा एक्सपेरिमेंटल बेसिसवरती याच्यामध्ये लो व्हॉल्यूममध्ये ज्यावेळेला काम सुरू करतो त्यावेळेला प्रॉडक्ट क्वालिटी जी असते ती प्रॉडक्ट क्वालिटी बेटर येते. परंतु जेव्हा ते हाय व्हॉल्यूममध्ये आपण प्लॅन करतो जायचा हाय व्हॉल्यूममध्ये ज्यावेळेला आपण बॅचेस घ्यायचा विचार करतो त्यावेळेला मात्र तिथे गणित काय होतं बऱ्याच जणांचं गडबडतं. गणित कसं गडबडतं तर जी प्रॉडक्ट क्वालिटी लो व्हॉल्यूमला आपण मेंटेन करू शकतो ती हाय व्हॉल्यूमला प्रॉडक्ट क्वालिटी आपल्याला मेंटेन करावी लागते. मग त्याच्याकरता जे काही तुम्हाला करावं लागतं त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे कराव्या लागतात तरच तुमची प्रॉडक्ट क्वालिटी काय होते बेटर राहते आणि प्रॉडक्ट क्वालिटी तुम्ही मेंटेन करू शकता. जर तुमची प्रॉडक्ट क्वालिटीमध्ये व्हेरिएशन असेल म्हणजे समजा मार्केटमध्ये पाठवलेली पहिली बॅच जी आहे तुमची ती पहिली बॅचची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर गेलेली जी बॅच आहे त्या बॅचची क्वालिटी खाली आलेली आहे किंवा पहिल्या बॅचपेक्षा बेटर क्वालिटी आहे तर अशा क्वालिटी व्हेरिएशनमध्ये सुद्धा काय होतं तर तुमच्या सेलवरती अल्टिमेटली त्याचा काय होतो इम्पॅक्ट येतो. तर हा दुसरा मुद्दा आहे की एकतर तुम्हाला
एक्झिस्टिंग प्लेयर्सना प्राइजेसमध्ये कम्पीट करायचं असेल तर मात्र तुम्हाला प्रोडक्शन व्हॉल्यूम जो असतो तो प्रोडक्शन व्हॉल्यूम तुम्हाला इन्क्रीज करावा लागतो, म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट खाली येते. आणि दुसरा मुद्दा आहे की प्रोडक्ट क्वालिटीचा. प्रोडक्ट क्वालिटी तुम्हाला बेटर म्हणजे कंटिन्युअसली जशी तुम्ही फर्स्ट टाईम मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च केला त्यावेळेस जी तुमची क्वालिटी होती तीच क्वालिटी तुम्हाला थ्रूआउट म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्या बिझनेसमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला ती मेंटेन करावी लागते, तरच तुमचा सेल जो आहे तो सेल काय होतो, इन्क्रीज व्हायला सुरू होतो. तर हा एक दुसरा महत्त्वाचा अडथळा आहे की जे नवीन बिझनेसमन असतात त्या नवीन बिझनेसमनला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा आणखी एक याच्यामध्ये अडथळा कोणता आहे, या बिझनेसमध्ये ऑब्स्टॅकल कोणता आहे, तर तिसरा महत्त्वाचा ऑब्स्टॅकल म्हणजे व्हॉल्यूमचा. आता ह्याच्यामध्ये काय होतं, तर ऑब्वियसली ज्यावेळेला आपण प्रोडक्ट तयार करतो त्यावेळेला प्रोडक्टमध्ये जी आपली रॉ मटेरियल्स असतात त्या रॉ मटेरियलचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते रॉ मटेरियलचं कॉन्सन्ट्रेशन ॲज कम्पेअर टू वॉटर कमी असतं. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन ह्याच्यामध्ये जास्त असतं. वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळे काय होतं, तर व्हॉल्यूम वाढतो. आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे काय होतं, तर तुमची तो व्हॉल्यूम काय करतो, तर प्रोडक्शनची जी स्पेस असते ती स्पेस तो काय करतो, ऑक्युपाय करून टाकतो. आणि स्पेस ऑक्युपाय तर करतो. त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशनला ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा काय होतं, तर व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय होत जाते, वाढत जाते. तर आता ही ट्रान्सपोर्टेशन कॉस्टसुद्धा आपल्याला मिनिमाइज करता येते. कशी करता येते, तर समजा एकाच रूटवरती तुमच्या 4-5 डिलिव्हरी असतील तर तुम्ही ज्यावेळेला माल लोड करता त्या ह्याच्यामध्ये व्हेकलमध्ये त्यावेळेला एकाच रूटवरच्या सगळ्या डिलिव्हरीचा माल जो आहे तो एकाच वेळेस लोड करायचा आणि त्या डिलिव्हरी त्या एकाच रूटवरच्या डिलिव्हरी एकाच वेळेला सर्वांना काय करायच्या, तिथल्या लोकांना द्यायच्या. अशाने काय होईल, तर तुमची जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट असते ती ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय येईल, खाली येईल. तर हा एक ह्याच्यामधला मेजर ऑब्स्टॅकल आहे. तर तो आपल्याला मॅनेज करून चालावं लागतं. तर अशा पद्धतीचे जे अडथळे आहेत ते अडथळे या बिझनेसमध्ये नवीन बिझनेसमनना फेस करावे लागतात. तर मी सुद्धा सुरुवातीला हे अडथळे फेस केलेले आहेत आणि अजूनसुद्धा बऱ्याच वेळेला हे मी फेस करतो. तर मला जे माहिती आहे ते मी आत्तापर्यंत जे फेस केलेलं आहे ते या व्हिडिओमधून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण या बिझनेसच्या रिगार्डिंग जे काही नॉलेज लागतं आहे ते नॉलेज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आपली या प्रॉडक्ट्सची कन्सल्टन्सी पण आहे. जे लोक ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, जे बिझनेस सुरू करू इच्छित आहेत त्यांना या बिझनेसच्या रिगार्डिंग कन्सल्टेशन प्रोव्हाइड केलं जाईल. पेड कन्सल्टेशन असेल आपलं. ज्यांनाही इच्छा आहे ते लोक मला कॉन्टॅक्ट करू शकतात. माझा नंबर जो आहे तो चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता.